देश शोकाकुल असताना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा अमरावतीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला। यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी तीव्र शब्दात टीका केली। तेच संबंधित प्रकारावर राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी लोंढेंना प्रत्युत्तर दिलं। अमरावतीमध्ये 26 तारखेला भव्य नागरी सत्कार आहे आणि कोणत्या भव्य लोकांचा, जे राम शिंदे विधान परिषदेचे सभापती आहेत, दत्ता मामा भरणे हे मंत्री महोदय आहेत, वाशिमचे पालकमंत्री आहेत, पडळकरजी आहेत, बाबासाहेब देशमुख आणि इतर लोक आहेत। आणि ते कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात। लाज वाटत नाही? महाराष्ट्रातले सुद्धा 6 लोक पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत पावलेले आहेत आणि त्यांच्या अजून मृत्यूशय्येची राखसुद्धा विझली नाही आहे आणि ह्यांना सत्कार सुचतात आहे, हार तुरे फुलं घेणं सुचत आहेत। काय हो मोदी साहेब, काय हो फडणवीस साहेब, ही आहे का संस्कृती? देश अजूनही सुतकात आहे, दुःखात आहे, राष्ट्रावरचा अटॅक आहे हा, आणि आमचे लोक हार तुरे घेऊन फिरत आहेत। थोडीशी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा। संविधानिक पदावर बसलेले आहात आपण, सभापती आहात विधान परिषदेचे, कायदे मंडळाचे प्रमुख आहात आपण, आणि अशा परिस्थितीत 26 तारखेला आपण जर नागरी सत्कार घेत असाल आणि तोही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सभागृहात, काय विचार करत असतील छत्रपती शिवाजी महाराज? काय म्हटलं असतं जर अहिल्यादेवी होळकर आज राहिल्या असत्या तर? आपली नाही, कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा तरी विचार करायला पाहिजे नव्हता? करा, घ्या, सत्कार घ्या, जनता बघत आहे, फुलं घ्या, हार घ्या, नागरी सत्कार करा। काही लाज शरम नाही आपल्याला, काही आपल्याला दुःखाची चिंता नाही, कारण आपल्या घरात झालं नाही आहे ना, दुसरे मरतात तर मरू द्या। हा संदेश जो आहे तो याच्यातून चालला आहे। मुळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये कुठलाही समन्वय नाही। अतुल लोंढे साहेबांना तसा म्हणण्याचा अधिकार नाही। एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी की पहलगामला जो दहशतवादी हल्ला झाला, तो हल्ला हा कोण्या पर्यटकांवर नव्हता, तर तो देशावरचा हल्ला आहे। त्यामुळे सर्व देश शोकमग्न आहे। आता प्राध्यापक राम शिंदे साहेब विधान परिषदेचे सभापती आहेत आणि जर त्यांचा सत्कार सोहळा घेतला असेल, आता असा आहे की याचा अर्थ त्यांना संवेदनाने तसं होत नाही, पण कार्यकर्त्यांच्या काही भावना असतात, समोरचे अनेक त्यांचे कामकाज बाकी होते, त्यामुळे आज कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन फार मोठा लवाजमा न करता ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार स्वीकारायला आलं असतील तर काँग्रेसच्या अतुल लोंढेंच्या पोटात दुखण्याचं कारण काय? त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये अजिबात समन्वय नाही आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला संपवायला काँग्रेसच कारणीभूत ठरेल, ही मात्र नक्की।